सगळ्या जाती धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे, ते संस्कार मराठ्यावरती आहे. प्रत्येक गावात प्रत्येक उमेदवाराचा एक तरी कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला जर वाटलं त्याच्याकडून लिहून घेऊ, त्याच्याकडून व्हिडिओ घेऊ, तर ती एक प्रयोग करा गाव लेवलवरच, म्हणजे तुमच्यासाठी ते सोपं आहे. कारण मी महाराष्ट्रातला कोणचा माणूस चांगला आहे आणि कोणचा वाईट हे नाही सांगू शकत. प्रॉब्लेम काय झालेत, माझ्याकडे बॉन्ड पण यायले लय मोठे. मी जर म्हणलो ह्यो बॉन्ड आलाय तर काही पोरांना ती माणूस पटत नाही, दुसऱ्याचा दाखवा तर त्याला पटत नाही, आणि परत म्हणते तुम्ही निर्णय घ्या. मी काय निर्णय घेऊ? म्हणजे रिअल परिस्थितीवर काही. त्याच्यापेक्षा गावातल्याला माहीत असतं कोण निवडून येणार आहे आपल्या तालुक्यातला. निवडून येणाऱ्यालाच मराठीचं मतदान द्या, पडणाऱ्याला देऊन काय करता? नसतात. तुम्हाला जर लय वाटलं हे सगळ्यांनीच लिहून दिले, सगळ्यांनीच व्हिडिओ दिलेत, पुन्हा संभ्रम होऊन तुमच्यात निर्माण होईल. कोणाचं लिहूनच घेऊ नका, पाडून टाका याकडे त्याकडे, मोकळ्या व्हा. उगा डोक्याला ताणच घेऊ नका. मला ते हेडोचा ताण झालता, कुणी हेडो चालून द्यायला कोणाचं काय हेच कळा ना. बॉन्ड मारण्याची बॉन्ड दी म्हणून तरच खिशातच आणतात का काय लगेच म्हणजे धर्म. हा लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. अरे मी त्या आंतरवलीच्या बैठकीत मी सांगितलं बॉन्ड लिहून द्या. त्याला आधी माहित आहे का मी काय बोलणार आहे? ते माझ्या जवळच्याला माहित नाही मी काय बोलणार आहे. त्याला कसं काय माहित झालं? त्याने बॉन्डच खिचत आणला नाही. बरं झालं ना, बॉन्डवालेच तरी इकडे होणार, लय पैसे द्या जवळ. मला वाटतं सरळ सांगतो मी, या गेवरातल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आणि गेवरातल्या मराठा समाजाच्या माध्यमातून, चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, ती जर तुम्हाला किचकट वाटलं लिहून घ्यायचं, आपण काय लिहून घेतलं काय नाही घेतलं काय, आपल्याला लढावंच लागणार. ही अंतिम सत्य. कोणी पण लिहून द्या, आपल्याला लढावंच लागणार. त्यापेक्षा त्या लिहून द्यायच्या भानगडीच्या पलीकडे जा. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही म्हणत नाही, पण एकदम क्लिअर सांगायला लागलो, त्या लिहून द्यायच्या भानगडीत घ्यायच्या पडूच नका. आपल्याला लढावंच लागणार आहे. सरळ तुम्हाला ज्याला पाडायचं ना त्याला धडाधड पाडून टाका, मोकळ्या. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला एकाला सुद्धा सोडायचं नाही, एकाला पण नाही सोडायचं. पडू द्या सगळे, काय फरक नाही पडत. आपल्याला असं लढावं लागणार आहे. आणि कोणाला जर मस्ती असली, मग सरकार आल्यावर तुला दाखवतो, तो आमचा मराठ्याचा काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तो कोणाला आण, महाराष्ट्रातले गोळा करून आण, नाही तर भारतातले सगळे गोळा करून आणतो या पक्षाचे. मराठी एकटेच बास तुमच्यासाठी. 50-55% राज्यात मराठी आहेत. तो आहे किती सत्ता आली आणि काही आली, तुला गुडघ्यावर टेकायची ताकद फक्त मराठ्यातच. गुडघ्यावर टेकवणार तुम्हाला, ते सोडतच नाही. आपली त्यासाठी पुन्हा सुरू करायची, आपलं आरक्षण मराठा समाजाला जिंकून द्यायचं. पुन्हा आपल्याला आंदोलनाची तयारी सुरू करायची. आजपासून मी ते पुन्हा तयारी करायला लागलो. आजचा दौरा नाहीये. आपण अण्णाच्या कार्यालयाचं आणि या मराठा समाजाच्या कार्यालयाचं, या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. आणि आता एक जणाची घरभरणी पाथडीला, त्या घरभरणीला भेट द्यायला जायचं. पण दौरा नाही, काही नाही, काही नाही, तरी दौरा टाकी ते राजकीय दौरा आहे. राजकीय दौऱ्यात काय संबंध आहे? सामाजिक दौरा आहे. आम्ही आमच्या आंदोलनाची तयारी करतो. आता आम्ही जाताना पुढं तुम्ही त्याला मी काय करू? ते म्हणजे तुम्ही असं असं जाऊ नका, असं जा, असं असं जाऊ नका म्हणजे कसं जाऊ? मग ते म्हणजे तुम्ही तसं तसं गेलं का आमचं सगळं गणितच हिचकटत आहे. आणि मग काय झोपू का मी गंगात गुदडी टाकू? त्याला काय करा मलाच कळत नाही. मी काय करू आता? मी काय पाड म्हणलो का कोणाला? आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू. इथून पुढच्या काळातही तुम्हाला आंदोलनात उभा राहावं लागेल. शब्द द्या मला. राहणार ना सगळे सगळे? वा वा वा. आणि ते म्हणतो आमचं सरकार आल्यावर दाखवू,
यांना काय दाखिशन बोलतो नाही मी सुचून देत नाही त्यांना, काळजी करू नका तुम्ही. मी म्हणतो ना, मग ते 2 शब्द सांगितले मी, लिहून घ्या. आणि लिहून घ्यायचं लय कुणी द्यायला लागलं ना ते किचकट धंद्यात पडूत नका. रफा पाडून टाकीत उभा ना कर धरा. एक नाही ना 2 नाही टाकायचं ना, ते लिहिलेलं तुलाच राहू दे म्हणा, आम्ही आमचं घेऊ कसं घ्यायचं ते. बरं लिहून घेतल्यावर बी आपल्याला आंदोलन करावं लागेल का नाही मला सांगा. आणि काय करता मग ते लिहून घेऊन तरी? ते उद्या म्हणायला बसलं मी पेनाच्या राड्यात लिहून दिलं तर मग काय करायचं? हे काही संबंध नाही, त्यांचा भरोसा नाही. मग आपलं गेलं का असंच? त्याच्यापेक्षा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एकजुटीवर ठाम राहा, एकजुटीनं मतदान करायचं, एक गठ्ठा करायचं. लईच लिहून घ्यायच्या भानगडीत पडू नका, मला विचारू नका काय करायचं. उगाच आदेश आणि फिदेश काही शब्द आणले. पाटलाचा आदेश मला ठाचकून होतो इकडं, आणि पुरे तिथे येऊन बसत येत. होय काय करायचं सांगा मग. आता त्याला सांगा ते वेगळ्याच पक्षाचे, याला सांगा हे वेगळ्याच पक्षाचे, मधले आपले कट्टर त्यामध्ये दोन्ही कामात नाही चल ओटी दोन असं मध्ये त्यांना. त्याच्यापेक्षा सोपं आहे गणित. तुम्ही लिहून घ्यायच्या भानगडीत पडू नका, मला पाडू नका. घ्यायचं तर घ्या. आता तुमच्या हे बघा, मराठा सन्मान का दिलायचं कारण मी सांगतो लगेच, ते बोलताना राहिलो मी एखादं नाव सांगितलं तुम्हाला पुन्हा अडचण, त्यापेक्षा तुम्ही अडचणीत येऊ नये, संकटात सापडू नये, तुमचं तुम्हाला माहित असतं. त्यामुळे यावेळेस पाडापाडीचा सन्मान लोकसभेला तुम्हाला दिला तर आत्ता पण तुम्हालाच. मी तर काय मागं हटत नाही, त्याची काळजी करायची गरज नाही कोणाची. पण ते लिहून घ्यायच्या भानगडीत तुम्ही पण जास्त पडू नका, आणि कोणीही कोणाच्या प्रचारात सभेत फिरू नका. अजिबात कोणा काही गरज नाही, काही गरज नाही. खुशाल एखादा मला नामक्या आमक्या मोठ्या नेते सभा आहे, लगेच लिंबाखाली पोतडं टाकायचं, उरून गोदडी घ्यायची, झोपलाच. रेटून झोपायचं, रेटून खाजायचं, आणि काम बी करायचं नाही. झोपा म्हणलं नसतं, झोपतानाच नाही. तर कापसा याचा सोयाबीन काढू लागा, ते काम उरकून घ्या. नाही तुम्ही म्हणते पाटील म्हणला होता झोपा, मी काय उठत नाही नेता जाऊस तर, ते जायचं नाही. ते नेता आता 25 दिवस ही पोळा आहे त्या बायलाचा, भांड्या बायलाचा, ते जायचं नाही. तुम्ही कवर झोपा लिंबा खाली उगा ते येऊस तर नाटक करायचं. गोरं जायचं थोडं. आमचं लिंबा खाली गोरत होता बघा त्या अंतरवली. त्याला नेता म्हणे मला पाटलाकडे घेऊन जा. हे मोठ्याने वाजायला लागलं टर टर टर. ती म्हणे याला आत्ता जागा होतोय. ते मला फुल झोप लागली, उठू नका मला सध्या. म्हणजे मराठ्यांनी असे राईट कार्यक्रम लावला यांचा, असे दुपरीतच आणलेत गरिबांनी. यांना गरिबाला किंमत आली की नाही मोकळ्या मनाने सांगा. पहिले विचारितच नव्हतं आपल्याला. आता मध्ये तपले चपला सगळं पाय पडतो, ते म्हणतो चप्पल काढतो, ते म्हणतो थांब राहू दे बेट्या, ते पडून दे पाटकून. ही गरिबाला किंमत आली. आणि आपल्यामुळे आणखीन एक झालं, जे छोटे वर्ग होते ना, छोटे वर्ग, छोटे छोटे जाती, यांना कवच विचारत नव्हते. छोट्या छोट्या जात्या साहेब, साहेबाची मंडळी, साहेबाचं पोरग, साहेबाचा मेवना, साहेबाचा आत्याचे पोरग, साहेबाचे मामाचे पोरं, मेवणे साहेबाचे, तुमच्या नाही महाराष्ट्रातल्या, हे सगळे त्या गोरगरिबाच्या दारात आहेत. तुमचं 50च मतदान आहे, पण बरं का पाय पडतो तो. गरीबाला विचारतच नव्हते. या आंदोलनामुळे गरीब छोट्या जातीला सुद्धा विश्वासात घ्यायला लागलेत. म्हणजे जे आदिवासी भागातले त्यांना सुद्धा पहिल्यांदा यांना विश्वासात घेत नव्हते. मराठ्यांच्या आंदोलनामुळे खूप फायदे झाले, पण ते म्हणत नाहीत. ते मायाच्या विरोधात लढते. मी उपोषणाला बसलं की ते बस का वर बी काय माया कडदोडा बांधून बसायला पाहिजे रे. मग कळ उपोषण काय चीज असते. तुटक बसल्यावर खातो फेतो का काय मेळ लागत नाही. ज्याला लय उपोषणाचा कंड आहे ना, त्याने फक्त माया कडदोडा बांधून बस म्हणाय. तुला नाही पॅन्टीत मुतीला तिथून पुढे जाग्यावरच कार्यक्रमच. लांब तुटक बसत आहे, त्याला काय होणार आहे. माया शेजारी बस. मग उपोषण काय काच काचतो कळत. तुम्हाला सांगतो, मी एकदा उपोषणाला बसलो आपल्या गेवरा तालुक्याला सगळ्याला माहिती. मी उठत नाही, हसत नाही, बसत नाही, आणि एकदा जर मी पडलो उठूस तर काही पडलेलं असतं. ते का माझ्या संग पडलं अरे म्हणून हे बेकार असतं यार उपोषण. मला काय माहिती असलं असतं म्हणून. तू माझ्या संग बस फक्त, मग कळण तुम्हाला काच का कसं असतं ते. मराठ्यांनी संभ्रमात राहू नका. शेवटचं सांगतो, अजिबात संभ्रमात राहू नका. घ्यायचं घ्या लिहून, नाही त्या डोक्यातून काढून टाका. लिहून घेतलं तरी लढावं लागणार आहे, नाही लिहून घेतलं तरी लढावं लागणार आहे. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला कच पाडून टाका, मोकळ्या. उगाच ताण घेऊ नका.
आणि आपल्या आंदोलनाची तयारी सुरू करा. मी सुद्धा आजपासून आंदोलनाची तयारी करायला लागलो. सामूहिक आमरण उपोषण करायचं आपल्याला. सामूहिक करतान का? हो म्हणल्यावर तिकडे येऊ होतं ना का मग सांगतो तुम्हाला. आमरण उपोषण आहे. आमर बसू ना. लय मोठे जण महाराष्ट्रातले. समजा आता तुम्ही इतके जण बसू म्हणला का. समजा आपण सामूहिक बसलो. बसले 10,000 धरा आमरण उपोषण. एका पेशंटला आपल्या 2 डॉक्टर पाहिजे. आपण झालो 10,000, डॉक्टर झाले 20,000. आपला घायल नाही झाला तरी घायल जर झालो म्हणला तर 2 पोलिस 3 पोलिस उचलायला पाहिजेत त्याला. आणि समजा हे आकडा जर 1 लाखात गेला तर उपोषणाचा, डॉक्टर आणायचे कुठून इतके. मराठ्याच्या नदी लागत येतोय. काही गरज नाही. सगळे मुंबईची इकडे येते. मुंबई जायची गरजच नाही. फक्त सामूहिक उपोषणाची तयारी करा सगळेजण. बसू एकदा सगळ्या जातीसाठी जे होईल ते होईल. तुमचा इतिहासात नाव होईल ना. बसले माया सगळं तुम्ही म्हणून. पण येताने बाज आणायच्या. येताने बाज गोधाडी रगे घेऊन यायचे आपले. आणि एक वरून काय असतं त्याला काय म्हणतात, मच्छरदाणी नाही. म्हणजे लगे तयारी करा तुम्ही मच्छराची. माया लय चाबरे जाऊ इथं. लगे मच्छराची तयारी. उपोषणाला बसायला मच्छर खायला लागले. अरे भाऊ माया अंगावर मच्छर सुद्धा बसत नाही. एक दिवस मच्छर बसला होता. मी त्याच्याकडे बघतो सारखा कवर बसतोय. ते चावलं गेलं. त्याला काही मिळवलंच नाही. ते टाइम सुद्धा वाया घालीत नाही मच्छर मायाकडे. आणि तुम्हाला कवा मच्छर चावते. ते पाऊस शिवू नये म्हणून छत्री नाही रे. तळट काही टाका ना त्याला काय म्हणतात पालासारखा. येतासारखा रावटी सारखा पालासारखा एक तळट घेऊन यावरून. एक बाज गोदाडी रग आपले पडले त्याच्यात. पाऊस आला तर खालून पाणी जाईल. हे चुकाटा आला तर खालून जाईल. खाली जमायचं नाही. अशी तयारी जंगी करायची आपली. पाऊस आला तर वरून भिजणार नाही. झोपल्या कवर बी. आणि जिकडे जागा मिळेल तिकडे कोणी येड्या बाबा खाली, कोणी लिंबा झाडाखाली चट्टे सापडे ते कुठे उपोषण करतात. ते फक्त उसात जाऊ नका. त्यांचे सापडू व्हायची फजिती. कारण जबाबदारी त्यांची असते. उपोषण करता जर उसाने तिकडं सटाकला तर सापडून आणून द्यायची जबाबदारी त्यांची असते. मग आपले सगळे पोरं त्यांच्या मागा लागते. अरे आपण 50,000, 10,000, 5,000, 200-300 एवढे जरी बसलो किंवा 1 लाखभर बी बसले. लाखभर जणाला लाखभर डॉक्टर, लाखभर पोलीस आणि त्याचे बायकून ते भेटायला येणार. उपोषणाला साहेब बसले म्हणलं त्यांचा ताफा राहणार. आपला नवरा मारायला लागला तरी सर काय माय घालतोय. ती वेगळाच ताफा राहणार. बरं मग जावई बसला म्हणून सासू बी येणार. सासरा तिथंच. मग हे सोपं नाही. मग हे गणित डोकं लावित होय सरकार माया संघ. मी आणि माझा समाज या सरकारचा कोणचा होते बाप. हे बाप कायम बाप राहणार आहे माझा समाज. तुम्हाला सुट्टी नाही. कोणी मराठी चॅलेंज आहे तुम्हाला. 200-300 बसा, 10,000, 5,000, 1 लाख बसा सगळेजण. शेवट हातोड हाणू सगळे बसून तुमच्या इतिहासात नोंद होईल की तुम्ही शेवटचा हातोडा मारायला आरक्षण शेवटचं मिळून द्यायला तुम्ही सहभागी होते. काय फरक पडावा. आमच्या तात्यासारखे बसले तर काय अडचणी. अरे लय सोपं औषध आहे माझ्याजवळ वजन कमी करायचं. खाऊ ना. वजन कमी करायचं एकट्या पठ्ठ्याकडेच औषध आहे. जे टप्पे असते ना. आमचा विकी तर म्हणतो मला उपोषणाच्या काळात ते पिचच नाही. कारण ते असंच त्याला जमत नाही. तेव्हा म्हणतो उपोषण सोडून मला काही सांगा. मी पडून राहतो. असे मोठाले टप्पो सगळे आणा सापडून तुम्ही. हे पुरी उपोषणाला बसू आपण एकदाच. पण आपल्या जातीचं कल्याण करू लागू. त्याच्या मागे लागा बरं. आपल्याला राजकारणातला तात्पुरता आनंद समाजाला द्यायचा. आयुष्याचा समाजाला आरक्षण देऊन आनंद द्यायचा. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.